नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन मिशन रखडले. 3 वर्षापासून सुधारित अंदाजपत्रक हेच उत्तर. माननीय आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचा विधान परिषदेत सवाल. महाराष्ट्र विधान भवन विधानमंडळ पावसाळी अधिवेशन 2025. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी वेळेत मिळावे या मागणीसाठी आज विधान परिषदेत माननीय आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामाबाबत लक्षवेधी मांडली. माननीय आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचे मुद्दे. विधान परिषदेत बोलताना तनपुरे म्हणाले की 3 वर्षापासून शासनाकडून नगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामाबाबत एकच उत्तर दिले जात आहे. योजनेचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. त्यांनी शासनाला खालील ठोस प्रश्न विचारले. सुधारित अंदाजपत्रके नेमकी कधी पूर्ण होणार? रखडलेला निधी नागरिकांना कधी मिळणार? फेर सर्वेक्षणाची वेळ का आली? मूळ सर्वेक्षणात अनेक वाड्या, वस्त्या आणि भाग राहून गेले. अर्धवट सर्वे केल्यामुळे टाकी आणि पंप अपुरे पडण्याची शक्यता आहे. चुकीचा सर्वे करणाऱ्या संबंधित एजन्सीवर कारवाई होणार का? शासनाचे कोट्यावधी रुपये वाया घालवणाऱ्या या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? तनपुरे यांनी सांगितले की इगतपुरीचा मंत्री महोदयांना पूर्ण अभ्यास आहे, मात्र नगर जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच योजना अर्धवट आहेत आणि आता नवीन भाग समाविष्ट करण्यासाठी पुन्हा सुधारित अंदाजपत्रकाची गरज भासत आहे. शासनाचे उत्तर. यावर उत्तर देताना संबंधित मंत्री महोदयांनी सांगितले की राज्यभरातून 18,000 सुधारित प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये सुटलेल्या वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. यापैकी 11,000 प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. अहिल्यानगरसह राज्यभरातील सर्व सुधारित प्रस्तावांना लवकरात लवकर मान्यता देऊन निधीची उपलब्धता करण्यात येईल. ही योजना डिसेंबर 2028 पर्यंत वाढीव लोकसंख्येचा विचार करून तयार करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी 60% कमी असतील तेथे त्या देखील घेण्यात येतील. माननीय आमदार तनपुरे यांची मागणी. नगर जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. योजनेतील ही दिरंगाई, निष्काळजीपणा तातडीने थांबवावा. सुधारित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन निधी वर्ग करावा आणि चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तनपुरे यांनी केली. सभापती महोदय, उत्तरामध्ये असं दिलेलं आहे की योजनेचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून, सभापती महोदय, हे उत्तर आम्ही या योजनेच्या बाबतीत नाही, जिल्ह्यातल्या कित्येक योजनांच्या बाबतीत 3 वर्षापासून हे उत्तर ऐकतो आम्ही अधिकाऱ्यांकडून. कारण जो सर्वे झाला त्याच्यामध्ये कित्येक भागांचा सर्वे हा केलाच नाही. बऱ्याचशा वाड्या वस्त्या राहून गेल्या, काय काय असे हे प्रत्येक गावागावातले प्रश्न आमच्याकडे येतात आणि अधिकारी उत्तर देतात की हो हे राहिले, याचं आम्ही सुधारित अंदाजपत्रक पाठवले, याला आम्ही नवीन पैसे मांडले. मंत्री महोदयांचा इगतपुरीचा पूर्ण अभ्यास आहे. त्यांनी याच्यात उत्तरात दिले म्हणून मी म्हटलं सिमिलर आहे. उत्तरात त्यांचं वाक्य आहे की सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून, तर जसं इथं आहे तसं आमच्या जिल्ह्यामध्ये मी जे बघतो सगळ्या गावांमध्ये असं आहे. सगळ्या जवळपास योजना झाली, अर्धवटच घेतलंय, आता नंतर घ्यायचं तर अजून सुधारित अंदाजपत्रक करतो. 3 वर्षे हेच उत्तर ऐकतोय. तर नगर जिल्ह्याकरता कमीत कमी हे जे सुधारित अंदाजपत्रकाच्या प्रक्रिया आहेत या किती दिवसामध्ये तयार होऊन पैसे किती दिवसामध्ये येतील आणि उर्वरित कामं होतील. आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, एखादा भाग जर तुम्ही सोडलाय आणि टाकीचं डिझाईन केलंय, आता नवीन भाग घेणार, ती टाकी पुरणार आहे का? तो पंप पुरणार आहे का? म्हणजे ज्यांनी कोणी हे अर्धवट सर्वेक्षण केलंय त्याच्यामुळे आता असलेल्या योजनेवर अधिक ताण येणार आहे. अशा अर्धवट सर्वेक्षण करणारी जी कोण एजन्सी होती त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? कारण शासनाचे कोट्यावधी रुपये धुळीला मिळवण्याचं काम या एजन्सीजनी केले. असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी अडचण सांगितली, काही भाग, काही वाड्या वस्त्या, काही वाढीव त्या गावातला एरिया सुटलेला आहे, तर यासाठी आपण सुधारित प्रस्तावित केलेले आहे. त्यापैकी 11,000 प्रस्तावांना आपण मान्यता दिलेली आहे आणि 18,000 असे सुधारित प्रस्ताव आहेत की ज्यामध्ये छोटे छोटे एरिया किंवा वाढीव वस्त्या सुटलेल्या आहेत. त्याला सुद्धा आपण मंजुरी देणार आणि निधीची उपलब्धता करून ते लवकर करून घेणार. आणि काही सुधारित प्रस्ताव असतील तर त्याला मान्यता. अहिल्यानगरमधले जे काही किंवा राज्यभरातले आपण 18,000 असे सुधारित प्रस्ताव आहेत त्याला आपण मान्यता देऊन निधी सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. प्रस्ताव आपल्याकडे आलेले आहेत, काही यायचे आहेत आणि त्याला निधीची उपलब्धता. सभापती महोदय, मी यापूर्वी सुद्धा सांगितलं ह्या योजनेला डिसेंबर 2028 पर्यंतची मुदतवाढ मिळालेली आहे. ही योजना
2024 पर्यंत वाढीव लोकसंख्येचा लक्षात घेता अशा पद्धतीची बनवलेली आहे. म्हणून ज्या ठिकाणी स्टोरेज टँक कमी असतील त्या ठिकाणी ते सुद्धा घेण्यात येतील. अशा सगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.